तर आमच्यासाठी स्पेशल असं होतं की 4000 फूट वर आम्ही सूप पिणार होतो. मयूरने संध्याकाळी आमच्यासाठी सूप बनवलं होतं. खूप थंड हवा सुटलेली आणि या थंडीमध्ये सूप पिण्याचा आनंद काही वेगळाच होता. नमस्कार मंडळी, मी स्वप्नील. आम्ही आलो AMK म्हणजेच अलंग मदन कुलंगला आणि आजची रात्र आम्ही अलंगगडावर थांबणार होतो. आता अंधारही वाढलेला, आकाशात मस्त चांदण्याचा प्रकाश पडलेला. सर्वजण आपापल्या टेंटमध्ये बसलेले आणि आम्ही आमच्या टेंटमध्ये गाणी गाण्यास सुरुवात केली. तेवढ्यात अजून 2 जणांनी आम्हाला जॉईन केले. साऊथ इंडियन होते, पण म्युझिकला कसली आली हो भाषा. मस्त गाणं म्हणत होतो. तेवढ्यात मयूरचा आवाज कानावर आला की जेवण रेडी झाले, जेवायला चला. पण बाहेर थंडी इतकी की बाहेर निघायची हिंमतच होईना. जॅकेट घातले, कानटोपी घातली आणि बाहेर निघालो. आणि एवढी थंडी सुटली होती, थंडीमध्ये कुडकुडत गेलो आणि मस्त गरम गरम जेवायला खिचडी भात आणि कढी होती. गरम गरम जेवण ताटात आलं, पण ताटातनं घास तोंडापर्यंत जाईपर्यंतच थंड होत होतं. मस्त जेवण केलं आणि आता झोपायच्या तयारीला लागलो. पण इतक्या उंचावरून दिसणारे चंद्र तारे न पाहता झोपणे म्हणजे मूर्खपणाच नाही का? आकाशामध्ये तारका समूह पाहून वाटत होतं आजचा दिवस काही खासच आहे. सगळा जीवाचा आटापिटा सार्थकी लागला असं वाटत होतं. दिवसभराचा थकवा आता नाहीसा झालेला. उद्या पुन्हा रॅपलिंग करून खाली उतरायचं आहे. आम्ही सर्वजण खूप उत्सुक होतो. उद्या भल्या पहाटे सर्व आवरून कुलंगकडे निघायचं आहे म्हणून झोपी गेलो. आणि मध्यरात्री झाला एक गोंधळ. काय ते सांगतो, त्याआधी फॉलो करा. भेटूया लवकरच नेक्स्ट पार्ट मध्ये.